विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी दिनेश श्रीराव माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज आपण द कॉप अँड द अँथम या लेसनचे ब्रेन स्टॉर्मिंग बघणार आहोत. तर ब्रेन स्टॉर्मिंगला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट द डिफरंट वे इन विच सोफी ट्राईड टू गेट अरेस्टेड. सोफी स्वतःला अटक करून घेण्यासाठी जे त्याने प्रयत्न केले ते प्रयत्न तुमच्या सहकार्यासोबत मित्रासोबत इथे तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. द फर्स्ट वन इज गिवन, एक तुम्हाला दिल्या गेलेला आहे. जे पहिलं सुरुवातीला तुम्हाला एक दिले गेलेलं आहे. ट्राय टू एंटर अ लक्झरियस कॅफे, एका आरामदायी महागड्या हॉटेलमध्ये त्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सेकंड, सोफी ब्रोक द ग्लास ऑफ अ शॉप विंडो, एका दुकानाच्या खिडकीचा काच सोफीने फोडला. त्यानंतर ही एट मील इन अ चीप रेस्टॉरंट अँड टोल्ड द वेटर दॅट ही हॅड नो मनी, एका स्वस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याने भरपेट जेवण केलं आणि वेटरला सांगितलं की माझ्याकडे पैसा नाही. ही डान्स्ड अँड रेव्ड अँड डिस्टर्ब द ॲटमॉस्फिअर नियर द थिएटर, त्याने डान्स केला जोरजोरात आणि डान्स करून वरडायला लागला आणि त्या ठिकाणी थिएटर नाट्यगृहाच्या भोवतीचं वातावरण पूर्णतः बिघडवून टाकलं. ही स्टोल अ सिल्क अम्ब्रेला, त्याने रेशमी छत्री चोरली. त्यानंतरचा आहे, डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर व्हेन सोफी रिच नियर द चर्च, जेव्हा सोफी त्या चर्चजवळ पोचला त्यावेळेस तिथलं वातावरण कसं होतं. एक दिलेलं आहे, अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू अ व्हायलट स्टेन विंडो, पिवळे डाग पडलेल्या त्या खिडकीच्या काचांमधून एक हलकासा मंद प्रकाश येत होता. तर आता पुढचे, स्वीट म्युझिक ड्रिफ्टेड आउट ऑफ द ओल्ड चर्च, त्या चर्चमधून एक मधुर संगीत ऐकायला येत होतं. द मून वॉज फुल अँड रॅडियंट, चंद्र पूर्ण आणि तेजस्वी होता. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपीली इन द यूज, आपल्या घरट्यामधून झोपलेल्या अवस्थेत चिमण्या चिवचिवत होत्या. द चर्च सीम्ड कंट्री चर्चयार्ड, म्हणजेच ते चर्च जणू काही एका खेडेगावातील चर्च आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी भासत होतं. आता या ठिकाणी पुढचं, रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडंट्स गिवन इन कॉलम ए विथ द कॉन्सिक्वेन्सेस गिवन इन कॉलम बी. कॉलम एमध्ये आणि बीमध्ये, कॉलम एमध्ये काही त्याने केलेले प्रयत्न आणि दुसऱ्यामध्ये त्याने केलेले प्रयत्न आणि त्याचबरोबर काही इन्सिडंट दिलेले आहे आणि त्याचे परिणाम काय झाले ते परिणाम दुसऱ्या कॉलम बीमध्ये केलेले आहे. तर त्या अशा प्रकारे मॅच होतात. सोफी ट्राईड टू एंटर अ कॅफे, सोफी एका कॅफेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड, लगेचच मजबूत आणि तयार असलेल्या हातांनी त्याला तिथून बाजूला केलं जातं. सोफी ब्रोक अ ग्लास विंडो, एका खिडकीचा काच सोफी फोडतो. तर त्याचा, द कॉप रॅन आफ्टर अनादर मॅन, तो पोलीस लगेच दुसऱ्या कुठल्या तरी माणसाच्या मागावरती, व्यक्तीच्या मागावरती निघून जातो. टू वेटर्स पिच सोफी ऑन द कोलस पेवमेंट, दोन वेटर त्याला एका कठीण कडक अशा फुटपाथवर नेऊन फेकतात, आदळतात. ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोथ्स, तो हळूवार उठतो आणि स्वतःचे कपडे झटकतो. सोफी हर्ड द अँथम बीइंग प्लेड इन द चर्च, सोफी त्या चर्चमध्ये वाजवल्या जाणारी ती प्रार्थना ऐकतो. त्यानंतर काय होतं, सडनली अ वंडरफुल चेंज केम हिज हार्ट, एक आश्चर्यजनक बदल अचानक त्याच्या हृदयामध्ये येतो. अचानक त्याच्या हृदयामध्ये एक बदल घडून येतो. कॉप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड, त्या ठिकाणी तो फिरत आहे हे बघून एक पोलीस त्याला अटक करतो. ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज शॅटर्ड, स्वतःला बदलवण्याचा जो त्याचा प्रयत्न आता त्याने मनामध्ये विचार केला होता ते मात्र आता पूर्णपणे त्याचं स्वप्न भंग पावलं. गिव्ह रिझन अँड कम्प्लीट द फॉलोइंग,
त्यामधलं पहिलं आहे, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज सोफीला स्वतःवरती विश्वास होता, कारण ही वॉज 7, त्याने दाढी केलेली होती, अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट, त्याने कोट व्यवस्थित घातलेला होता, नेटनेटका घातलेला होता. द अपर पोर्शन ऑफ हिम वुड नॉट रेज एनी डाऊट इन वेटर्स माइंड, त्याने त्याच्या शरीराचा जो वरचा भाग होता तो वरचा भाग बघून कुठल्याही वेटरच्या मनामध्ये कसलीही शंका येणार नव्हती. द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलाउ सोफी टू एंटर बिकॉज, त्या ठिकाणी मुख्य वेटर जो होता त्याने त्या महागड्या कॅफेमध्ये सोफीला प्रवेश दिला नाही, कारण हिज आईज फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज, कारण त्या हेड वेटरचं लक्ष त्याच्या फाटलेल्या ट्राउझरवर आणि घासत आलेल्या फाटलेल्या त्याच्या बुटावरती गेले, त्याच्या शूजवरती गेले. द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज, त्या खिडकीचा काच तोडल्यावरही त्या पोलिसाने सोफीला अटक केली नाही, कारण द पोलिसमॅन फेल्ट दॅट मेन हू स्मॅश्ड विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ अ पोलिसमॅन, त्याच्या म्हणण्यानुसार की जो व्यक्ती अशा पद्धतीनं त्या खिडकीला ज्या व्यक्तीने दगड मारलेला आहे तो व्यक्ती कधीच पोलिसासोबत गप्पा मारत उभा राहत नाही. दे रॅन अवे, ते तिथून पळून जातात. द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज, सोफी तिथे जोरजोरात वरडत होता आणि नाचत होता तरीही पोलिसाने त्याला अटक केली नाही, कारण द पोलिसमॅन थॉट दॅट ही वॉज वन ऑफ देम हू ओन ओव्हर हार्टफोर्ड कॉलेज अँड सेलिब्रेटिंग. पोलिसला असं वाटलं की हा त्या लोकांपैकी एक आहे ज्या लोकांनी हार्टफोर्ड कॉलेजला हरवलं होतं, हार्टफोर्ड कॉलेजवर विजय मिळवला होता आणि ते त्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. दे हॅड इन्स्ट्रक्शन्स टू निग्लेक्ट देम, आणि त्यांना तशी सूचना मिळाली होती, आदेश मिळाले होते की यांच्याकडे दुर्लक्ष करा. पिक आउट द लाईन्स फ्रॉम द टेक्स्ट विच शो दॅट, आता या ठिकाणी धड्यामधलीच जशीच्या तशी लाईन उचलून या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे, जे या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. सोफी वॉन्ट्स टू एंटर द कॅफे फॉर 2 रिझन्स, सोफीला सुरुवातीलाच त्या कॅफेमध्ये प्रवेश घ्यायचा होता, त्याचे 2 कारणं दाखवणाऱ्या ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. एक म्हणजे जी काढलेली आहे ती, अ रोस्टेड मलाड डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. सोफीने मनात विचार केला होता की एका मलाड डकचं रोस्ट केलेलं मीठ म्हणजे मांस, त्याचबरोबर 1 बॉटल वाईन, काही चीज, 1 कप कॉफी आणि 1 सिगार, हे मिळवण्यासाठी. दुसरं याचं कारण म्हणजे द मीट वूड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड, ज्या आयलँडवर त्याला जायचं होतं त्या आयलँडच्या प्रवासासाठी त्याला ते मांस पुरेसं होतं आणि त्याला पूर्णपणे आनंददायी आणि मनतृप्त करणारं असं ते मांस होतं. ह्या 2 गोष्टी होत्या. त्यानंतर पुढचा, सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटर द प्रिझन, आता आपण कधीही तुरुंगात जाऊ शकणार नाही अशी भीती सोफीला वाटली. तर हे या धड्यातील 2 लाईन्स आहेत ज्या लाईनवरून आपल्याला कळतं की सोफीला आता भीती वाटायला लागली आहे. नंबर 1, सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट, सोफी एकदम भीतीने ग्रासून गेला की त्याला आता असं वाटायला लागलं की काहीतरी भयंकर जादू त्याच्यामध्ये निर्माण होतंय, ज्यामुळे
त्याला ती जादू त्याला अटक होण्यापासून दूर ठेवत आहे. दुसरं कारण, दुसरं यामधल्या या लेसनमध्ये आलेली एक लाईन, ज्या लाईनच्या माध्यमातून आपल्याला सोफीची भीती जाणवते. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कौटेड आयलंड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. म्हणजे या ठिकाणी त्याने सांगितले कवेटेड आयलँड, ज्या आयलँडवर तुरुंग होता, त्या आयलँडवर जाण्याचा मार्ग इतका सोपा नाही. काही वेगळं प्लॅनिंग त्यासाठी करावं लागेल. ही एक लाईन, ही पण त्याच्यासोबत जुळू शकते. नंतर सी, सोफी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोईंग स्टोन ॲट द ग्लास. आता त्या खिडकीच्या काचाकडे सोफीने दगड फेकला होता, परंतु तरीही त्याला पोलिसांनी पकडलं नाही. तर ह्या गोष्टी दाखवण्याचे दोन कारणं, पोलिसांनी त्याला का पकडलं नाही. नंबर 1, सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड इन हिज पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन. सोफी तिथेच उभा राहिला, तो तेथून हलला नाही. त्याने आपल्या खिशामध्ये हात टाकले आणि तिथेच उभा राहिला आणि पोलिसाच्या पितळेच्या बटनाकडे पाहून तो स्मिथ हसायला लागला, स्मिथ हास्य करायला लागला. दुसरं हेच दाखवणारं कारण दुसरं, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. सोफीने जरी त्याला एक क्ल्यू दिला होता, तरीही पोलिसाने त्याला की जे कृत्य झालेलं आहे ते कृत्य सोफीनेच केलं असं मानण्यास नकार दिला. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, दे टेक टू देअर हिल्स. जे व्यक्ती खिडकीचा काच तोडतायत ते व्यक्ती कधीच पोलिसासोबत बोलत उभे राहत नाही, तर ते तिथून पोबारा करतात, तिथून ते निघून जातात. त्यानंतर सोफी ॲक्च्युली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. सोफीला प्रत्यक्षात छत्री नको होती. तर हे आपल्याला सूचित करणारं वाक्य आहे, ही हरल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्सकॅव्हेशन. त्याला गरज नव्हती म्हणून त्याने रस्त्याचं काम सुरू असलेल्या खड्ड्यामध्ये त्याने ती छत्री फेकून दिली. यावरून आपल्याला कळतं की त्याला छत्रीची गरज नव्हती. त्यानंतर लास्ट, लिस्निंग टू द अँथम सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. त्या चर्चमधील मधुर संगीत ऐकल्यानंतर सोफीला आपले पास्ट टेन्स म्हणजे आपला भूतकाळ आठवतो. आपल्या भूतकाळातल्या गोड आठवणी त्याच्यासमोर जागृत होतात, उभ्या होतात. ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. तर ही लाईन इंडिकेट करतं की त्या अँथमवरून त्याला कसं आपलं पास्ट टेन्स आठवतो. हे गीत त्याला तेव्हापासून माहिती होतं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये चांगले कपडे, आई होती, त्याचबरोबर काही ॲम्बिशन्स होत्या, त्याचबरोबर मित्र होते आणि पवित्र असे विचार होते, चांगले, क्लीन अँड एकदम स्वच्छ असे विचार त्याचे होते आणि त्याच्या जीवनामध्ये सज्जन लोकांचा वावर होता. हे या लाईनवरून ते कळलं जातं. आता ही वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. द वर्ड मॅन इन दिस सेंटेन्स मीन्स. आता या ठिकाणी तो स्वतःला एक मनुष्य, परत तो एक स्वतःला मनुष्य बनवेल, मानव बनवेल. या ओळीमध्ये जे मानव आहे, मॅन, ते त्याचा अर्थ काय आहे, तर त्याचा अर्थ असा आहे, द वर्ड मॅन मीन्स अ रिस्पॉन्सिबल पर्सन टू लिव्ह अ वर्दी अँड रिस्पेक्टेबल लाईफ. या ठिकाणी मॅनचा अर्थ आहे एक असा जबाबदार व्यक्ती जो जीवन जगण्याच्या लायक आहे आणि त्याचा प्रत्येकजण रिस्पेक्ट करतात, त्याचा आदर करतात, त्याच्या जीवनामध्ये आदर आहे अशा प्रकारे. तर हे मॅन इंडिकेट करतं. सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. आता या ठिकाणी सोफीचं प्रेझेंट लाईफ जे आहे ते आणि भूतकाळातलं लाईफ, या दोन लाईफमध्ये
खूप फरक होता. कम्प्लीट द टेबल टू शो धिस कॉन्ट्रास्ट वन इज डन फॉर यू. मग या ठिकाणी टेबल दिलेला आहे, तो टेबल कंप्लीट करायचा आहे. एक आपल्यासाठी त्याने उदाहरणादाखल आपल्याला इथे दिलेलं आहे. पहिलं जे आपल्याला दिलेलं आहे कंटेंट फ्रेंड्स अँड रोजेस, तर त्याचं प्रेझेंट लाईफमध्ये आहे अनवर्दी डिझायर्स. तर अर्लियर लाईफमध्ये इगर ॲम्बिशन्स, परंतु आता मात्र प्रेझेंट लाईफमध्ये डेड होप्स. अर्लियर लाईफमध्ये इमॅक्युलेट थॉट आणि आता मात्र काय आहे रेकेट फॅकल्टीज. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं अर्ली लाईफ आणि प्रेझेंट लाईफ या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सोलमन ऑर्गन नोट्स सोफी डिसाइड्स टू. आता जेव्हा त्याने त्या ऑर्गनचं गंभीर आणि सुमधुर असे स्वर ऐकले त्यावेळेस काय झालं, तर सोफीने निश्चय केला. निश्चय कोणता केला? नंबर 1, टू पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड बिकम अ रिस्पॉन्सिबल पर्सन. स्वतःला दलदरीतून बाहेर काढायचं आणि एक जबाबदार व्यक्ती बनायचं. दुसरं, टू कॉन्क्युअर इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. त्याला गुलामगिरीत टाकणारा जी दुष्ट प्रवृत्ती होती त्यावरती विजय मिळवायचा. त्यानंतर टू परस्यू हिज ओल्ड इगर ॲम्बिशन, आणि जे त्याच्या भूतकाळामध्ये जे त्याने ॲम्बिशन्स ठेवल्या होत्या, महत्त्वाकांक्षा त्याच्या होत्या, त्याचा परत पाठलाग करायचा आणि त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर टू गो टू टाऊन अँड फाइंड वर्क. शहरामध्ये जायचं आणि तिथे काम शोधायचं. या सर्व गोष्टी त्याने डिसाईड केल्या होत्या. राईट अँड इन्सिडंट इन विच यू डीड समथिंग रॉंग अँड रिपेंटेड फॉर इट लॅटर गिव्ह रिझन. मग तुम्हाला असा एक इन्सिडंट या ठिकाणी द्यायचा आहे की तुमच्या हातून काहीतरी चुकी झाली आणि नंतर तुम्ही पश्चाताप केला, आणि तुम्ही पश्चाताप का केला त्याचं पण कारण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. मी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी टाकलेली आहे. वन डे माय ब्रदर गॉट इन टू ॲन आर्ग्युमेंट विथ माय क्लासमेट. माझ्या वर्गमित्रासोबत माझ्या भावाचं एकदा भांडण झालं. आय वेंट देअर अँड गॉट इन टू ॲन आर्ग्युमेंट अँड बीट अप माय क्लासमेट बॅडली. आणि मी माझ्या भावाकडून भाग घेण्यासाठी मी तेथे गेलो आणि माझ्या वर्गमित्राला खूप मारलं. आय लॅटर केम टू नो दॅट द मिस्टेक वॉज माय ब्रदर्स. नंतर मग मला कळालं की चुकी माझ्या भावाची होती. आय रिग्रेटेड इट. नंतर मला काय झालं, मला त्याचा पश्चाताप झाला. अँड ॲपॉलॉजाइज. आणि नंतर मी लगेचच त्याला माफी मागण्यासाठी गेलो. टुडे वी आर गुड फ्रेंड्स. आज मात्र आम्ही चांगले मित्र आहोत. ही अशा प्रकारची छोटीशी स्टोरी, अशा प्रकारची स्टोरी तुम्ही पण तयार करू शकता. आता यानंतर ओएंद्री हॅज यूज डिफरंट वर्ड्स टू इंडिकेट प्रिझन वेअर सोफी वॉन्ट्स टू रीच. मेक अ लिस्ट ऑफ दोज वर्ड्स. या ठिकाणी ओएंद्रीने त्या तुरुंगात जाण्यासाठी वेगवेगळ्या शब्दाचा वापर केलेला आहे. ते तुरुंग जे दाखवलेलं आहे ते तुरुंग दाखवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर केलेला आहे. त्या शब्दांची एक लिस्ट या ठिकाणी तयार करायची आहे. तर ते शब्द आहेत द आयलँड, विंटर आयलँड, कवेटेड आयलँड, लिंबो, आर्कॅडिया. हे सर्व शब्द या ठिकाणी त्या प्रिझनसाठी, तुरुंगवासासाठी वापरले गेलेले आहेत. फाइंड आउट द वर्ड यूज्ड फॉर द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी. सोफीचे जे अधोगतीची परिस्थिती होती ती परिस्थिती दाखवणारे काही शब्द आपल्याला इथे दाखवायचे आहेत. तर ते बघा. द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड. म्हणजे त्याच्या मनातील जो खड्डा होता त्यामध्ये तो तुटून पडला होता. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर, डेड होप्स, रेक फॅकल्टीज अँड बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. ह्या सर्व गोष्टी आहे जे त्याच्या डिग्रेडेड स्टेट्स दाखवल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर द स्पेसिफिक मिनिंग ऑफ वर्ड अँथम इन द कंटेंट ऑफ द स्टोरी इज. या कथेमध्ये जे अँथम हा शब्द आलेला आहे तो मुख्य रूपे त्यामध्ये काय समाविष्ट आहे
त्यामधून आपल्याला काय बोध मिळतो वगैरे. ॲन इन्फ्लुएन्शियल रिलिजियस सॉन्ग प्लेड बाय द ऑर्गॅनिस्ट. तर हे त्याचा अर्थ म्हणजे आपल्या या कथेमध्ये आलेला जो अँथम हा शब्द आहे किंवा प्रार्थना गीत आहे, तर त्याचा अर्थ एकच आहे की एक प्रेरणादायी धार्मिक गीत जे एका ऑर्गॅनिस्टने ऑर्गनवर प्ले केलेलं आहे. त्यानंतर कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग्स. निगेटिव्ह सेंटेन्स करायचे आहे, अर्थातच या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याचे आपल्याला निगेटिव्ह करायचे आहे. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. आता या ठिकाणी हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे आणि आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. ते निगेटिव्ह कसं करायचं आहे बघा. पोलिसमॅन डिड नॉट ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. त्यानंतर सेकंड आहे सोपी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आता या ठिकाणी याचं निगेटिव्ह दोन प्रकारात होऊ शकतं. सोपी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस बट डिड नॉट सक्सेसफुल. म्हणजे आपण या ठिकाणी बट या कंजंक्शनचा वापर करून आपण हे वाक्य तयार करू शकतो. आणि दुसरं सोपी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस नॉट सक्सेसफुल. त्यानंतर पुढचा सोपी स्टॉप हिच अनअवेलिंग रॅकेट. तर या ठिकाणचं निगेटिव्ह होतं सोपी डिड नॉट कंटिन्यू. सोपी डिड नॉट कंटिन्यू हिज अनवेलिंग रॅकेट. स्टॉपच्या ऐवजी आपल्याला कंटिन्यू वापरावं लागेल आणि निगेटिव्ह बनवावं लागेल. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. तर याचं निगेटिव्ह होईल व्हेरी फार अवेच्या ऐवजी व्हेरी क्लोज. तर द आयलँड डिड नॉट सीम व्हेरी क्लोज. त्यानंतर नेक्स्ट द आयलँड सीम्ड अँड अनअटेनेबल आर्कॅडिया. आता या ठिकाणी अनअटेनेबल याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन आपण हे करू शकतो. द आयलँड डिड नॉट सीम अँड अटेनेबल आर्कॅडिया अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचं कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू अफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग्स. अर्थ न बदलता खालील वाक्यामध्ये तुम्हाला होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. निगेटिव्ह वाक्य दिलेले आहेत, होकारार्थी बनवायचे आहेत. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आता या ठिकाणी मेन हू स्मॅश विंडोज अवॉइड. आता काय केलं आहे डू नॉट रिमेनच्या ऐवजी आपण टाकलं अवॉइड टू चॅट विथ द पोलीस. पुढचा व्हाय डोंट यू कॉल अ कॅब. तर आपण या ठिकाणी प्लीज कॉल अ कॅब, यू शूड कॉल द पोलीस. अशा पद्धतीनं आपण याचं होकारार्थी करू शकतो. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये आपण ग्रेट प्रिटेन्शन याच्याऐवजी आपण जर विदाऊट एनी ग्रेट प्रिटेन्शन हे जर टाकलं तर वाक्य निगेटिव्ह होतं बघा. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट विदाऊट एनी ग्रेट प्रिटेन्शन्स. किंवा आपण विदाऊट एनी ग्रेटच्या ऐवजी व्हेरी लो किंवा व्हेरी ऑर्डिनरी किंवा ऑर्डिनरी हा शब्द वापरून सुद्धा आपण निगेटिव्ह आपलं अफर्मेटिव्ह करू शकतो. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट व्हेरी लो किंवा व्हेरी ऑर्डिनरी किंवा ऑर्डिनरी प्रिटेन्शन्स. नॉयसी बट नो हार्म. या ठिकाणी हार्मचं तुम्हाला विरुद्धार्थी हार्मलेस. बस वाक्य ओके. नॉयसी बट हार्मलेस. त्यानंतर पुढील वाक्य आहे दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नो रॉंग. आता या वाक्याचं बस एवढंच. तुम्हाला हू कुड डूच्या ऐवजी हू वॉज ऑलवेज राईट, रॉंगच्या ऐवजी राईट घेऊन वाक्य होकारार्थी आपण करू शकतो. बघा दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू वॉज ऑलवेज राईट. किंवा दुसऱ्या प्रकारात दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू वॉज. आता काय केलं आपण कुडच्या ऐवजी अनेबल टू वापरलं. अनेबल टू डू रॉंग अशा पद्धती. कुड डू नो याच्याऐवजी या ठिकाणी ह्याच्याऐवजी आपण वापरलेलं आहे
वॉज अनेबल टू डू रॉंग. त्यानंतर पुढचा, फॉरगिवनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट. निश्चितच शिक्षेपेक्षा माफीचा मार्ग हा खूप जास्त असतो, खूप चांगला असतो. राईट 2 पॅरेग्राफ, 2 पॅरेग्राफ तयार करायचे आहे. 1 फॉर, एक हा फॉरगिवनेससाठी आणि दुसरा हा अनादर अगेन्स्ट धिस नोशन. दुसरा बनवायचा आहे तो पनिशमेंटसाठी. तर मी थोडक्यात या ठिकाणी 2 पॅरेग्राफ तयार केलेले आहेत. फॉरगिवनेस इज द बेस्ट वे टू चेंज अ पर्सन. कोणालाही माफी देणे, कोणालाही माफ करणे ही गोष्ट अशी आहे की जी एखाद्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणू शकते. मे बी ही वोंट मेक दॅट मिस्टेक बॅक इन द नेक्स्ट लाईफ. कदाचित त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका परत पुढील आयुष्यात तो कधीही करणार नाही. इन द फ्युचर ही विल मेक अ नेम फॉर हिमसेल्फ ॲज अ डिसंट सिटिझन, रिपेंट ऑफ हिज मिस्टेक अँड हॅव कंपॅशन. आणि कदाचित तो आपलं वेगळ्या एक नागरिकत्व म्हणून, एक सभ्य नागरिक म्हणून आपलं नाव कमावेल. त्याचबरोबर जे काही त्याने चुका केल्या त्या चुकाचा तो पश्चाताप करेल आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये दयाभाव निर्माण होईल. द कॉन्सिक्वेन्सेस विल लास्ट लॉंगर दॅन पनिशमेंट. आणि निश्चितच एखाद्याला शिक्षा करण्यापेक्षाही याचा परिणाम मात्र खूप काळपर्यंत टिकून राहतो, चिरंतन टिकत राहणारा याचा परिणाम असतो. आता बघू पनिशमेंट. फॉरगिवनेस मे बी ॲन ऑप्शन इन सम केसेस. परंतु काही अशा केसेस असतात की ज्या केसेसच्या माध्यमातून ही माफी, फॉरगिवनेस हे कदाचित एक ऑप्शन असू शकतं. बट इन सम सिरियस क्राइम्स द ॲपॉलॉजी डज नॉट गेट अ रिस्पॉन्स. परंतु काही गंभीर गुन्ह्यांमध्ये माफी देणे या गोष्टीला जास्त प्रतिसाद मिळत नाही. दे कॅन ओनली बी ब्रॉट टू जस्टिस. ते फक्त कायद्यानेच त्यांना शिक्षा करता येतं, कायद्यानेच त्यांना धारेवर आणता येतं. इफ समवन हॅज कमिटेड मर्डर, जर एखाद्याने कुणाचा तरी खून केला असेल, ही हॅज नो चॉईस बट टू बी सेव्हरली पनिश्ड. मग आपल्याला त्या ठिकाणी फॉरगिवनेस याचं ऑप्शन निवडता येणार नाही, तर त्याला कठीण शिक्षा होणं गरजेचं असते. इफ ही इज पार्डन, जर त्याला माफी देण्यात आली तर ही विल कमिट द सेम क्राईम अगेन. जो त्याने गुन्हा केलेला आहे तोच गुन्हा तो परत करू शकतो किंवा करेल. दिस मीन्स दॅट इन सम केसेस पनिशमेंट मे बी द ओनली ऑप्शन. म्हणजे याचाच अर्थ, थोडक्यात याचा अर्थ हाच आहे की काही केसेसमध्ये तुम्हाला शिक्षा हाच एक खूप प्रभावी असा उपाय आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तरी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.